तर नमस्कार मित्रांनो, फूडीज रविराज युट्यूब चॅनल मध्ये तुमचं या ठिकाणी सगळ्यांचं सरस्व स्वागत. आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी. मशरूमची भाजी कशी बनवायची याची ती एवढी मोठी जी चिठ्ठी काय काय साहित्य लागतं ते तर मी व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे, पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ते सगळं लिहिलेलं आहे, ते सगळं तुम्ही वाचून घ्या. आणि मी आता तुम्हाला साहित्य दाखवतो नेमकं काय काय लागतं यासाठी. तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, 250 ग्राम मशरूम आणि या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. तर या डिश मध्ये आपण घेतलेलं आहे तमालपत्र, दालचिनी, बडीशोप, ते चक्रफूल एक, काळी मिरी आणि लवंग, मोठी इलायची, खसखस पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, पण आम्ही ते टाकायचं नाही म्हणून घेतलेलं नाहीये. तर हे जे बाजारातून आणलेले हे जे मशरूम आहेत हे आपल्याला फोडून साफ वगैरे करून घ्यायचे आहेत. आता इथं माझी आई मला हे मशरूम वगैरे साफ करून देईल. आई हे घे. तर आता आपण इथं बनवतोय मशरूमच्या भाजीची ग्रेव्ही. त्यासाठी इथं पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकून ठेवूयात. तर तुम्ही बघू शकता इथं तेल तापलेलं आहे. गॅसची फ्लेम आता थोडी बारीक करूया आणि ह्याच्यात टाकूया आपण कांदा. हा कांदा जो आहे तो आपल्याला चिरताना असा थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण की आपण हा ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. तर मस्त आपला इथं हा कांदा लालसर असा फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. कांदा पण थोडासा नरम झालेला आहे. आता इथं आपण टाकणार आहे ही आलं लसूणची जी पेस्ट आहे ती या ठिकाणी थोडीशी आपण टाकतोय. एवढं झाल्यानंतर आपण जे मी तुम्हाला मागाशी खडे मसाले दाखवले हे खडे मसाले या ठिकाणी शेवटला टाकणार आहे. तर आता आपण याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊयात आणि गॅस एकदम बारीक करूया. तर आता ही जी गोष्ट जी बनवलेली आहे त्याला ग्रेव्ही म्हणतात. आणि आता हे थोडं गार झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेऊया. तर मगाशी जे तुम्हाला दाखवलं तो ग्रेव्हीचा विषय होता, आता जे दाखवणार आहे ते भाजीचा विषय आहे. तर बघा, तर या ठिकाणी मी घेतलेला आहे तिखट, गरम मसाला, ही बेडगी मिरची पावडर. ही काही जास्त तिखट नसते, हे फक्त याच्याने जेवणाला एक मस्त असा रंग येतो. आणि हे बारीक केलेले धने जिरे पूड, इथं हिंग आणि ही कसुरी मेथी. इथं आपण टाकतोय हे थोडंसं तेल, थोडंसं म्हणजे थोडंसं नाही टाकायचं, 2 चमचे तेल टाकतो. तर आता मगाशी जी आपण मिक्सर मध्ये ग्रेव्ही केली होती बारीक म्हणजे पेस्ट बनवली होती ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. बंद कर आणि तू घाल. हे बघू शकता इथं जेवणात माझी आई पण हिमाला मदत करते. इथं काय आहे, कसं वाटतंय? हे करतो तर सगळं मीच आहे, फक्त आता हे तिला टाकायला लावलं तेवढंच होतं तेल म्हणून. तर जसे आपण आहे ना युट्यूब वरती रेसिपीची व्हिडिओ टाकतो ना, तसे इंस्टाग्राम वरती आपले कॉमेडी व्हिडिओ पण असतात. आता विषय असा असतो की फक्त युट्यूब वरती मी आईला खायला बनवून देत असतो आणि आईचा खाऊन मन भरतं, आणि इंस्टाग्राम वरती माझा माल खाऊन मन भरतं. तर सगळ्यांनी माझ्या इंस्टाग्रामला पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये नक्की जाऊन सगळ्यांनी फॉलो करून विसरू नका. तर आपल्या इथं ग्रेव्हीला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. थोडं तिखट, गरम मसाला आणि हळद. तर इथं माझ्याकडनं तिखट थोडं कमी पडलं, तुम्ही तुमच्या चवीसाठी असं तिखट जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. तर आता इथं आपण टाकतोय लाल बेडगी मिरची पावडर,
याच्याने जास्त काय नाही, फक्त खाण्याला मस्त असं एक रंग येतो. थोडंसं हिंग आणि तर आता ही कसुरी मेथीची जी आहे तर ती आपण अशी बारीक चिरून या ठिकाणी ह्याच्यात घालणार आहोत. तर आता इथं आपण थोडंसं पाणी टाकायचं. तर हे जे मशरूम आहेत हे आपण असे बारीक कट त्या ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी पाण्यात असे धुवून घेतलेले आहेत. आपण आता हे मशरूम आपण भाजीत घालणार. तर विषय असा आहे, आम्हाला जास्त ग्रेव्ही आवडत नाही म्हणून आम्ही जास्त ग्रेव्ही काही टाकत नाही. पण तुम्ही जे आपण सुरुवातीला दाखवलं होतं हे मी कांदा घेतला होता आणि 2-3 टमॅटो घेतले होते. तर तुम्ही ग्रेव्हीसाठी कांदे आणि टमॅटो जास्त घेऊन ग्रेव्ही जास्तही बनवू शकता, तसेही चांगली लागते. तर या ठिकाणी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मशरूम शिजवून घ्यायचे आहेत. मशरूम शिजून झाल्यानंतर आपण याच्यात मीठ घालायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो सगळं. आता एक थोडे मशरूम एक 5-10 मिनिटं शिजू द्या. तर मस्तपैकी आपण हे सगळं असं सर्व केलेलं आहे आणि आता हे मी खायला घालणार आहे बाबांना. आज मला असं वाटतं की माझा वाढदिवस आहे, कारण की शेजारच्यांनी पण एक आमरस दिलेला आहे. म्हणजे एकदम शाही भोज मी आज खात आहे. तर हे बघा, मुलाने भाजी बनवलेली आहे मशरूमची आणि त्याचबरोबर हे बघा चपात्या सुद्धा एकदम लुसलुसीत छान बनवलेल्या आहे माझ्या बायकोने. एकच नंबर. वा वा, अतिशय उत्तम. Thank you for watching.